ठाणे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. यामागचं कारण म्हणजे आपण बघत ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जो आहे तो आज देण्यात आलेला आहे आणि यातच आज बदलापूरचा धोका वाढत चाललेला आहे, कारण की उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. सध्या आपण कात्रप परिसरात आहोत. उल्हास नदीचे अपडेट आपण घेतले. धोक्याची पातळी जी आहे 17.50 ती ओलांडलेली उल्हास नदीने पाहायला मिळाली. तर आता आपण बघत असाल, आपण कात्रप परिसरातलं चित्र बघतोय. आपण कात्रप परिसरातलं हे चित्र बघतोय आणि या कात्रप परिसरामध्ये एकंदरीत मुख्याधिकारी मारुती गायकवाड हे स्वतः तसेच नगरसेवक शिवसेनेचे रोहन पाटील हे पाहणी करतायत आणि एकंदरीत हे जे पाणी गेल्या अनेक दिवसांपासून साचतंय आणि हे पाणी यापुढे साचू नये यासाठी प्रशासन काय प्रयत्न करणार आहे, यासाठी काय उपाययोजना करणं आवश्यक आहे याची माहिती खरं तर त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. अनेक अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला बघायला मिळतात. शहरात बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि एकंदरीत पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, नागरिकांचं नुकसान होऊ नये यासाठी प्रशासन आपल्याला सज्ज असलेलं बघायला मिळतंय. त्यासाठी संबंधित अधिकारी, ठेकेदार यांच्याशी चर्चा करून तर त्यावर काहीतरी मार्ग काढावा, उपाय काढावा यासाठी प्रयत्न यापुढे प्रशासन करताना आपल्याला बघायला मिळणार आहे. तुम्ही बघत असाल, हा कात्रप घोरपडे चौकातला परिसर आहे आणि या परिसरामध्ये वाहन चालकांची चांगलीच कसरत होते. काल रात्रीच्या सुमारास पण आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. अशीच परिस्थिती होती ती म्हणजे पनवेल हायवे वर आणि त्यावेळी एकंदरीत डिवायडर जे आहेत ते तोडले होते आणि पाणी डिवाइड केलं होतं. परंतु आता आपण बघत असाल तर इथे डिवायडरच्या मध्ये सुद्धा जागा आहे. काही प्रमाणात पाणी दुसऱ्या बाजूला जातंय, पण पूर्णपणे पाणी साचू नये यासाठी सुद्धा जे प्रयत्न आहेत ते प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी यापुढे केले जाणार आहेत. त्यामुळे आपण मुख्याधिकारी आपल्यासोबत, आपण त्यांच्यासोबत चर्चा साधण्याचा प्रयत्न करूयात की दादा एक मिनिट पकड. सर, थोडी माहिती द्या आम्हाला. या परिसरात नेहमीच पाणी साचतंय, काय उपाययोजना प्रशासनाच्या माध्यमातून केल्या? तुम्ही फक्त हा लो लाईन एरिया आहे आणि वरून जे काही गटर आहेत किंवा जे काही कलवट होते त्या कलवट मध्ये आता इथंच बघा MIDC 2 पाईप आणि त्या पाईपमुळे तो पाणी अडतोय. आता आज उद्यापासून जरा पाऊस कमी होईल. पाऊस कमी झाल्यानंतर मी आताच आमच्या ठेकेदाराला त्याच्या सूचना दिलेल्या आहेत की इमिडिएट कलवटचं काम करून घ्या. ठीक आहे, MIDCशी कोऑर्डिनेट करून इमिडिएट कलवटचं काम करून घ्या. दुसरा जेव्हा स्पेल येईल पावसाचा, परत जो पाऊस चालू होईल त्या पावसामध्ये ही समस्या यायला नको. अर्थात सर, शहरातली काय परिस्थिती आहे? उल्हास नदीने सध्या धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. किती लोकांना काही स्थलांतर? उल्हास नदीच्या जे परिसरातील लोक आहेत आता मी स्वतः जाऊन अनाउन्समेंट पण चालू आहे. मी स्वतः पण जाऊन त्या ठिकाणी व्हिजिट केलेलं आहे. काय जे ओल्ड एज होम आहेत, वृद्धाश्रम आहेत, तिथल्या लोकांना आपण आता शिफ्ट केलेलं आहे आणि साधारणतः 12-1 हजार लोकांना आपण शिफ्ट करू शकतो आणि त्यांची व्यवस्था करू शकतो. इथपर्यंत नगरपालिकेनं व्यवस्था केलेली आहे. नगरपालिका प्रशासन सगळी माझी टीम रस्त्यावरती आहे. झाडं कुठं पडत आहे, झाडं कुठं कटिंग करायची असतील, कुठं पाणी काढायचं असेल, कुठं स्वच्छता करायची असेल, तर सगळी टीम माझी रोडवरती आहे आणि नगरपालिका प्रशासन सज्ज आहे. धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. आपल्यासोबत स्थानिक नगरसेवक असतील रोहनजी पाटील, आपण त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत. काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी प्रशासनाच्या, नागरिकांच्या माध्यमातून करण्यात होते आणि प्रशासन आता प्रयत्न करते. तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पाहणी केली, काय सांगाल? काय नाही ही समस्या पाण्याची मला वाटतं गेल्या 10 वर्षापासून आहे आणि आम्ही वारंवार नगरपालिकेमध्ये तक्रार करतो, इकडे कलवट टाका, पण ते दुर्लक्ष करत होते. पण आज सीओ साहेबांना मी स्वतःहून बोलून घेतलं आणि सीओ साहेबांनी तातडीने डिरेक्शन दिले की इथे कलवट टाकून घ्या. मला वाटतं GB मध्ये पण हा विषय झालेला होता आणि त्याला मंजुरी सुद्धा मिळालेली आहे.
पण पाऊस जोरात असल्यामुळे तो आपण काम करू शकत नाही. आणि याचा पूर्ण या निष्काळजीपणा पूर्ण MACB MIDC आणि MJP यांचा आहे. कारण काय या कलवटची साईज ऑलरेडी कमी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मोठे मोठे पाईप टाकलेत, जेणेकरून जो पाण्याचा फ्लो आहे तो त्याला ऑब्स्टॅकल म्हणून तो पाईप काम करतात आणि तो पाणी उलटा इकडनं वरती येतोय आणि तो वरती येऊन ही साईड थोडी स्लोप असल्यामुळे या साईडला पाणी जमतोय, त्या साईडला पाणी जमत नाही आणि आपण डिवायडर तोडून पण त्या साईडला पाणी जाऊ शकत नाही. म्हणून आता याला एकच ऑप्शन आहे की कलवट. आणि CO साहेबांनी आता आणि काल नगराध्यक्ष मॅडम सुद्धा आलेल्या, त्यांना दोघांना आम्ही ही समस्या दाखवलेली आहे आणि त्यांनी आता तात्काळ एकदम इमर्जन्सीमध्ये 2 कलवट टाकण्याचा इथे डिरेक्शन दिलेले आहेत आणि त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे. मला वाटतं पुढचे काम चालू केलेलं आहे. कारण का हा जो कलवट आहे हा पूर्ण ब्लॉक झालेला आहे. तिकडे जे विकासक आहेत, जे बिल्डर लोक आहेत, त्यांनी स्वतःचा पूर्ण तो कॉन्क्रीट वगैरे सगळं जाऊन तो खालती जाम झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये ते लक्षात येत नाही, पण नंतर जेव्हा पावसाळा येतो तेव्हा त्याचे काय काय त्यांनी चुक्या केल्यात ते आपल्याला दिसून येत आहेत. आता त्याला एकच ऑप्शन आहे, हा नवीन कलवट बांधायला लागेल, जेणेकरून जो पाणी फ्लोने येतोय जेवढा स्पीडने त्या स्पीडने त्या साईडला जाऊन आपल्या नदी पात्रात जाईल. म्हणून त्याच्यासाठी आता CO साहेबांनी मी सगळ्यांना कंटिन्यू फोन करून बोलतो. मी पण सकाळपासून इथे थांबलेलो आहे. लोक फोन करतायत, त्यांच्या घरात जायला त्यांना रस्त्याने डोपे भर पाणी आहे. खरंच हे नगरपालिकेच्या आपल्या प्रशासनाने आणि यांनी आता MIDC वाल्यांनी सगळ्यांनी आता एकत्र येऊन त्याच्यावरती सोल्युशन काढलं पाहिजे. ऍक्च्युली सोल्युशन निघालेलं आहे, पण ते एकत्र आले पाहिजेत. आता मी सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम करतोय. त्यांना सगळ्यांना अर्ज आणि पत्र दिलेले आहेत. आता मला हीच अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर, जर त्यांनी आता MJP वाल्यांनी आणि MIDC वाल्यांनी जर सहकार्य केलं नाही ना, तर त्यांना मी आव्हान देतो तुमच्या माध्यमातून, इकडच्या सगळ्या बालद्या भरेन आणि त्यांच्या ऑफिसमध्ये आणून उठून देईन. अर्थात एक इशारा प्रशासनाला दिलेला आहे. अनेक वाहनांचं सुद्धा दादा इथे नुकसान झालंय, कारण की नागरिकांना याचं नुकसान म्हणजे काल सुद्धा एक दुचाकी पाण्यामध्ये तिचा अपघात झाला होता, पडली होती. म्हणजे दुचाक्यांचं नुकसान होतं, नागरिकांना घरामध्ये जायला याचं सगळ्यांच्यात मोठं हे कशामुळे घडतंय, कारण का प्रशासनाचं कोऑर्डिनेशन नाहीये. नगरपालिकेवाल्यांचं MJPशी नाहीये, MJP वाल्यांचं MIDCशी नाहीये. कोणी पण कुठे पण खोदतंय, कुठे पण लाईन टाकतायत. कुठली पण गोष्ट करताना एक प्लॅनिंगने केली पाहिजे. सगळी टीम कमिटी बसली पाहिजे आणि एक प्रॉपर प्लॅनिंग करून सगळं काम केलं पाहिजे. पण हे कोणालाच एकामेकाला गृहीत धरत नाही. जो तो आपली आपली मनमानी करतो, कशा पण लाईन टाकतात आणि त्याचं आता हे सगळं आपल्या नागरिकांना भोगायला येते. म्हणून मी त्यांना आव्हान करतोय की आता तरी तुम्ही जागे व्हा. हे बघा लोकांना किती त्रास होतोय, कोऑर्डिनेशन करा आणि मग प्लॅनिंग करून आता हे बघा. कारण का इथे सगळे MJPच्या आणि MIDCच्या लाईन गेलेले आहेत. मी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगतो, पण ते दुखून पण बघायला येत नाही. पण मी त्यांना आव्हान करतोय की जर त्यांनी आता इकडे येऊन आम्हाला सहकार्य नाही केलं तर इकडचे सगळ्या बालद्या भरू आणि आम्ही आमचे सगळे शिवसैनिक घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये बालद्या नेऊन होतो. आता कधीपासून साधारण आपण काम सुरू काम कालच सुरू केलेलं आहे, पण आज थोडासा पाऊस जास्त असल्यामुळे मला वाटतं करू शकत नाही. कारण का जे आपण काम करायला ते ग्राइंडिंग, जसं आता कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी सांगितलं की तिथे लोखंडीच्या सळ्या आहेत, ते कापायला ग्राइंडर लागतो आणि पावसामध्ये ग्राइंडर चालणार नाही. म्हणून मला वाटतं आपण आजचा दिवस वाट बघू. उद्या पाऊस कमी झाल्यावर हा कलवटचं काम सुरू होईल आणि मला वाटतं पुढच्या पावसामध्ये कधीच इथे पाणी साचणार नाही. अर्थात आपल्यासोबत नगरसेवक. हा परिसर तुम्ही जर बघत असाल तर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि आताही तुम्ही बघत असाल तर एकंदरीत रोहन पाटील यांनी इशारा दिलेला आहे प्रशासनाला. जर हे काम करण्यासाठी ते एकत्र आले नाही, काम लवकरात लवकर केलं नाही आणि ही परिस्थिती जर सुधारली नाही तर याच पाण्यातल्या बादल्या भरू आणि एकंदरीत MACB MIDC असू द्यात किंवा मजिप्रा प्रशासन असू द्यात त्यांच्या कार्यालयामध्ये टाकले जातील, असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक रोहन पाटील यांनी दिलेला आहे. म्हणजे यामागचं कारण कळालं आपल्याला. आपण जवळपास 3-4 दिवसांपासून हे चित्र पाहतोय. मोठ्या प्रमाणात पाणी साचत होतं, परंतु नगर परिषद प्रशासन काम करण्यासाठी सज्ज आहे, लोकप्रतिनिधी सज्ज आहेत आणि असं असताना दिरंगाई या MIDC आणि मजिप्रा प्रशासनामुळे होती आणि याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना लागताना आपण बघतोय. त्यामुळे आता हे चित्र लवकरच सुधारण्यासाठी, पाणी साचू नये यासाठी प्रशासन यापुढे प्रयत्न करणार आहे. पावसाचे यापुढे जे काही अपडेट असतील आपण वेळोवेळी घेत राहू. तुर्त तिथे थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी.